तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. लघु पाटबंधारे कार्यालय कामात भ्रष्टाचाराचे सावट, चौकशीची जोरदार मागणी. जळगाव जामोद प्रतिनिधी. येथील लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. शासनाच्या निधीतून उभारले जाणारे हे कार्यालय अद्याप पूर्णत्वास गेलेले असताना खर्च मात्र भरघोस दाखवण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. स्थानिक पातळीवर संबंधित शाखा अभियंता आणि ठेकेदार यांच्यातील कथित संगनमतामुळे कामाचा दर्जा घसरल्याचे बोलले जात आहे. नियम व निकषांना बगल देत मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश जळगाव उन्नती या माध्यमातून झाला होता. या माध्यमाने लघु पाटबंधारे कार्यालयाच्या बांधकामातील त्रुटी आणि आर्थिक अनियमिततेकडे लक्ष वेधले होते. बाहेरून पाहता इमारत चकचकीत व आकर्षक दिसत असली तरी आतील काम अत्यंत निकृष्ट व बोगस दर्जाचे असल्याचे स्पष्ट होत आहे. भिंतींचे प्लास्टर, विद्युत कामे, पाणी पुरवठा आणि अंतर्गत रचना यामध्ये दर्जेदार साहित्याऐवजी स्वस्त व निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी काम अर्धवट सोडून दिलेले असून तरीही कागदोपत्री पूर्ण काम दाखवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इतर प्रकल्पांवरही संशयाची छाया. लघु पाटबंधारे कार्यालयापुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून राजुरा, गोडाडा आणि धानोरा परिसरातील धरण प्रकल्पांच्या कामांमध्येही आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर येत आहे. सांडवा दुरुस्ती, शेतकऱ्यांसाठी बांधण्यात येणारे रस्ते आणि पाणी साठवणुकीशी संबंधित कामांमध्येही नियमबाह्य खर्च झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरवर्षी प्रत्यक्षात फारसे काम करता कागदोपत्री प्रगती दाखवून निधी लाटला जात असल्याचा संशय बळावत आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात असल्याची भावना शेतकरी आणि करदात्यांमध्ये आहे. पाणी व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक असलेल्या या प्रकल्पांमधील भ्रष्टाचारामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकारांमुळे लघु पाटबंधारे विभागाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास ढासळत चालला असून भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि शासनाने या संपूर्ण प्रकरणाची इमानदारीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दोषी अभियंते, ठेकेदार आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास भविष्यात अशा प्रकारांना अधिकच बळ मिळेल, असा इशाराही नागरिक देत आहेत. जळगाव उन्नतीने या प्रकरणाला वाचा फोडून भ्रष्टाचाराच्या काळ्या दगडावर सत्याची पांढरी रेघ ओढली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणार का, की हे प्रकरणही फायलींमध्येच गाडले जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.